नमस्कार मंडळी. आपल्या बहारदार अभिनयाने एक काळ गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच चित्रा नवाथे. जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जायचं. खूप कमी लोकांनाही ही अभिनेत्री ठाऊक आहे. त्यामुळे आजच्या पिढीला या कलाकारांची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ करण्याचा उद्देश. आजही एक से बढ़कर एक कलाकार आहेत, पण जे जुने होते त्यांची जोड आताच्या कलाकारांना नाही. कारण जुन्या कलाकारांच्या भूमिका ह्या वेगळ्याच होत्या, मनातून जात नाहीत. चित्रा नवाथे यांचे लग्नानंतरचं नाव कुसुम सुखटणकर. यांच्या 87व्या वर्षी त्यांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला. योगायोग म्हणजे मागच्याच वर्षी आजच्याच तारखेला त्यांची मोठी बहीण, ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रेखा कामत यांचं देखील निधन झालेलं. रेखा कामत आणि चित्रा या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. एक काळ त्यांनी खूपच गाजवला होता. नातेवाईक असून देखील चित्रा नवाथे यांचा शेवटचा काळ वृद्धाश्रमात त्यांना घालवावा लागला होता. दिवंगत निर्माते दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या चित्रा नवाथे पत्नी होत्या. चित्रा नवाथे यांनी मालिका, चित्रपट आणि नाटक, जाहिरातीमध्येही काम केलं होतं. 1952 मध्ये प्रदर्शित झालेला राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट या चित्रपटातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं. चित्रा नवाथे यांनी वहिनींच्या बांगड्या, राम राम पाहुणं, देवबाप्पा इत्यादी मराठी चित्रपटांमध्ये नायिका म्हणून त्या साकारल्या होत्या. कवी ग. दि. माडगूळकर यांनी कुसुम नवाथे यांना चित्रा असं नाव दिलं होतं. तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलद्वारे ज्येष्ठ दिवंगत जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री चित्रा नवाथे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.